क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9423304274। खारेपाटणहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बलेनो कारची तपासणी करण्यात आली। शिकारीच्या उद्देशाने जात असताना सोबत काडतूसच्या बंदुकीसहित जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या देवगडमधील 5 जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत। याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खारेपाटण चेकपोस्ट या ठिकाणी संशयित आरोपी बलेनो कारमधून देवगडहून राजापूरच्या दिशेने जात असताना या गाडीची तपासणी करण्यात आली। यावेळी या गाडीमध्ये संशयित आरोपी जितेंद्र बाबाजी पाळेकर वय 40 राहणार मुटाड पाळेकरवाडी तालुका देवगड, गोपाळ लक्ष्मण पाळेकर वय 54 राहणार मुटाड पाळेकरवाडी तालुका देवगड, विसंगत विश्वास साळुंके वय 31 वर्ष राहणार मुटाड बौद्धवाडी तालुका देवगड, विनोद राजाराम साळुंके वय 36 राहणार मुटाड बौद्धवाडी तालुका देवगड, संतोष सखाराम पाळेकर वय 50 वर्ष राहणार मुटाड पाळेकरवाडी तालुका देवगड हे सर्वजण विनापरवाना काडतूसची बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संशयित आरोपींकडून 20,000 रुपये किमतीची बंदूक, 5 शक्तिमान कंपनीची आणि 12 एक्सप्रेस कंपनीची, 2,000 रुपये किमतीची जिवंत काडतुसं, 700 रुपयाची हेडलाईट, आकाशी रंगाचं कव्हर आणि बलेनो कार 6 लाख असा एकूण 6,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, विनोद चव्हाण आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली। अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत।